नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसाने हजेरी लावली आहे। आष्टी परिसरातील केळीची बाग पूर्णपणे भुईसपाट झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेलाय, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालं। मी सध्या चोपाडे शिवारात आणि केळीची बाग आपण या ठिकाणी पाहू शकतो। केळीची बाग अक्षरशः उद्ध्वस्त झालेली आहे। शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्यामुळे शेतकऱ्यांना अश्रू देखील अनावर झालेत। आपल्यासोबत शेतकरी आहेत, काय सांगाल किती आपलं नुकसान झालंय? कमीत कमी माझे 10-15 लाखाचं 15-1 लाखाचं नुकसान झालं आहे आणि खर्च पण फार केला आहे। मग आता परिस्थिती एकदम खराब आहे। माझी परिस्थिती नाही बोलण्यासारखी। रडू नका, काय नेमकं किती झाडं होते आपले आणि कशा? कमीत कमी 7,000 झाडं माझं नुकसान झालं। इथं 4-5 हजार आणि पिलबागमध्ये 4-5-3-1 हजार असं टोटल मिळून 7-1 हजार जे केळ्यांच्या रोपांचे नुकसान झालेली सगळी शेती मिळून। आणि पपई वेगळी, पपई पण 3,500 मध्ये कमीत कमी 50% पुढे पण पपई तुटली गेली आहे। फळं 1 महिन्याच्या तोडण्याच्या याच्यावरती होती। केळी पण आता 15-20 दिवसात निसवडच्या तोलवरती होती। बाकीची केळी 1 महिन्याच्या कटिंगवरती होती। फार माझं मोठं नुकसान झालं या पावसाने, देवाने केलं। सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, नंदुरबार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।